यवतमाळमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळाल्यानं महिलांचा संताप उफाळून आला। केवायसी पूर्ण न झाल्यामुळे लाभ अडकलेल्या महिलांनी थेट महिला व बालकल्याण विभागावर धडक देत जोरदार निदर्शनं केली। केवायसी तात्काळ पूर्ण करा आणि हप्ता द्या, अन्यथा सर्व महिलांचा लाभच बंद करा असा इशारा संतप्त महिलांनी अधिकाऱ्यांना दिला। कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त करत महिलांनी आपली कैफियत मांडली। अनेक दिवसांपासून केवायसीची लिंक बंद असल्यामुळे आमचा हक्काचा लाभ रोखला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। या गोंधळानंतर महिला व बालकल्याण विभागाने केवायसीची लिंक पुन्हा सुरू करण्यासाठी थेट प्रशासनाकडे पत्र पाठवलंय। आता शासन या मागणीवर तातडीने निर्णय घेणार का की महिलांचा आक्रोश पुन्हा रस्त्यावर उतरणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 8 दिवस झाले इथे चक्रा मारत आहे आणि 2 महिने झाले, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना मला आलाच नाही। मी रोजमजुरी करनेवाली महिला आहे, माझ्याकडे माझ्या अकाउंटही खाली आहे, माझ्याकडे काहीच नाही, शेती नाही। माणूस 200 रुपये 300 रुपये कमावते आणि मी पण शेतीत जाते। माझ्या घरी मी एकटीच लाभ घेनेवाली असूनही मला तो लाभ मिळत नाही आहे। चांगल्या लोकांना मिळत आहे, ज्यांच्याकडे 2-3 मुली आहे, म्हणजे सासू आहे, सून आहे, हे सर्व महिला येऊन राहिल्या आणि आम्ही एकटंच असून आम्हाला लाभ नाही मिळाला। आणखी नाही पण मग द्यायची असेल तर सर्वांनाच द्या, नाही तर कोणालाच देऊ नका, आमची अशी विनंती आहे। शासनाने सुरू केलेली जे माझी लाडकी बहीण योजना आहे अतिशय चांगली योजना आहे आणि या योजनेमुळे बऱ्याचशा महिलांचा फार चांगला एक हे अप्रोच राहिलेला आहे। परंतु शासनाने जे केवायसी बंधन केली होती, चांगल्या गोष्टीसाठी शासनानं केवायसी बंधनकारक केली होती, कारण दुसऱ्याच्या खात्यात पैसे जात होते वगैरे, त्याकरिता केवायसी फार आवश्यक असते। त्याकरिता शासनानं बरेच वेळेस मुदतही वाढवली आणि आता अशी परिस्थिती झाली की ज्या महिलांनी केवायसी चुकीची केली आहे त्यांचा लाभ शासन स्तरावरून बंद झालेला आहे। त्याच्यामुळे बऱ्याचशा महिला दररोज आमच्याकडे 200-400 महिला आमच्या कार्यालयाकडे येत आहेत। आम्ही त्यांना समजावता की बा तुम्ही अर्ज द्या, त्यांचे आम्ही अर्ज घेत आहे की आमची केवायसी चुकल्यामुळे आमचा लाभ बंद झालेला आहे, असा अर्ज घेऊन आम्ही तो शासन स्तरावर पाठवत आहे। आणि आमच्या कार्यालयाकडूनही शासन स्तरावर महिला बाल विकास विभागाचे सचिव, महिला बाल विकास विभागाचे आमचे आयुक्त यांच्याकडे केवायसी पुन्हा सुरू करून या सर्वांना लाभ सुरू करण्याबाबत कारवाई सुरू आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।